फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप छान असाल, मजेत असाल। आता माझी आंघोळ झालेली आहे, देवपूजा सुद्धा झालेली आहे। आमरस आणि पुरणपोळी बनवणार आहे। आधी मी कुकरमध्ये चणा डाळ शिजवून घेतली होती आणि त्यानंतर कुकरमध्ये भात शिजवण्यासाठी लावला होता। दुसरीकडे मी कटाची आमटी देखील करून घेतलेली आहे। आता फक्त माझ्या बाकी राहिलेल्या आहेत पुरणपोळ्या। आमच्या घरात कटाची आमटी आणि भात हा सर्वांना खूप आवडतो आणि पुरणपोळी देखील आम्हाला खूप आवडते। ज्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असेल त्या दिवशी एक गोष्ट खूप छान असते की आपण एकदा सकाळी स्वयंपाक बनवला की तोच संध्याकाळी देखील चालून जातो। त्यामुळे जेव्हा पुरणपोळी बनवलेली असेल तेव्हा स्वयंपाकाला संध्याकाळी आराम असतो। जेव्हा कधी मी चपाती किंवा भाकरी बनवायला सुरुवात करते तर तेव्हा अशी छोटीशी चपाती किंवा भाकरी बनवून मी अग्निदेवतेला नैवेद्य ठेवते, कारण माझी आई सुद्धा असं करायची आणि त्यामुळे मला सुद्धा ही सवय आहे। आणि हा छोटासा नैवेद्य मी तुळशीसाठी बनवलेला आहे। आता मी सर्व पोळ्या बनवून घेते। आता पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे। आता वाजले होते दुपारचे 12:30 आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून वड पूजण्यासाठी गेलो होतो। आता आम्ही करणार आहोत जेवण आणि त्यानंतर मी एक मस्त झोप घेणार आहे। फ्रेंड्स, तुम्हाला देखील माहीत असेल की जेव्हा आपण पुरणपोळीचं जेवण करतो तेव्हा एवढी छान झोप लागते। त्यामुळे मी सुद्धा आता एक मस्त झोप घेणार आहे। मला झोपून अर्धा तास देखील झालेलं नसेल आणि मी बाहेर उठून बघते तर काय पूर्ण पावसाचं वातावरण होतं। एवढं छान क्लायमेट झालेलं, सगळीकडे एकदम थंड हवा सुटलेली। एवढं भारी वाटलं मला पाऊस बघून। मातीचा सुगंध सुद्धा खूप छान येतो, तुम्हाला सुद्धा याचा अनुभव असेल। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि एवढा छान पाऊस येतोय म्हटल्यावर चहाला विसरून कसं चालेल। तर आता मी बनवणार आहे गरमागरम चहा। चहा घेतल्यानंतर आता मी आलेली आहे आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती। समोर डोंगर दिसतोय ना, तो जर तुम्ही पावसाळ्यात बघितलात ना तो पूर्ण हिरवागार झालेला असतो। जवळजवळ अर्धा तास लागतो आपल्याला त्या डोंगरावरती टोकाला पोहोचण्यासाठी। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7। दिवस मावळलेला आहे आणि घरात दिवा सुद्धा लावायचा होता, त्यामुळे मी घरी आलेली आहे।
फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथे संपवते. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.